नमस्कार. या नवीन भागात तुमचे सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 4 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा आषाढी एकादशी निमित्तसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे बघा. मध्ये एक चौकोन काढलेला आहे आणि बाजूने आपण 2 गोल आकार काढून घेतले आहेत, झाकण ठेवून काढलेले आहेत. सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेले आहेत बघा. मध्ये जो चौकोन आपण काढलेला आहे त्यामध्ये आपण विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो काढणार आहोत. बघा, पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊनच काढायचा आहे. थोडासा झाकणाच्या मदतीने प्रेस करायचा आहे. आता बाजूचे जे गोल काढलेले आहेत बघा, तिथे आपण वारकऱ्यांच्या डोक्यावरती जो टिळा असतो तो काढून घेणार आहोत. बघा, दोन्ही बाजूला जो वारकऱ्यांच्या डोक्यावरती टिळा असतो तो काढलेला आहे बघा. 2 जे बाजूचे गोल आहेत त्यामध्ये सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा ही रांगोळी. आता मध्ये आपण डॉट देऊन घेणार आहोत बघा. आता दोन्ही बाजूनी आपण तुळस काढून घेणार आहोत. पण तुळशीच्या फांद्या असतात ना, त्याप्रमाणे एक आकार आपण काढून घेणार आहोत. छोटी छोटी पानं काढायची आहेत. एक फांदी काढलेली आहे बघा. दोन्ही बाजूला तुळशीच्या 2 फांद्या काढलेल्या आहेत. अगदी छोटी छोटी पानं काढून त्यामध्ये थोडा रंग भरायचा आहे. हिरवा रंग भरलेला आहे बघा. थोडाच रंग भरायचा आहे. आता अगदी पटकन काढायची असते बघा आपल्याला रांगोळी. वेळ नसतो तर त्यासाठी ही रांगोळी आहे आणि अगदी पटकन होऊन जाते. अगदी 5-6 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. आता तुम्ही ही रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळे टूल्ससुद्धा वापरू शकता. जसं की चौकोन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की पुठ्ठ्याचे चौकोन कापून ठेवायचे आहेत किंवा झाकणाने आपण गोल काढायचे आहेत आणि पटकन रांगोळी काढून घ्यायची असते. तर तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत त्यासुद्धा काढलेल्या आहेत बघा. थोडासा हिरव्या रंगामध्ये सफेद रंग मिक्स करून लाईट करायचा आहे आणि त्यांनी ह्या मंजिऱ्या काढायच्या आहेत. वरती आपण जांभळा रंग थोडा टाकून घेणार आहोत. त्यामुळे तुळशीच्या ज्या मंजिऱ्या आहेत असतात त्याचा लूक येणार आहे. बघू शकता तुम्ही. फांद्यांमध्ये आपण पानं काढलेले आहेत त्यामध्ये थोड्या पिवळ्या रंगाने रेषा दिलेल्या आहेत. आता दोन्ही बाजूला आपण छोटी छोटी फुलं काढून घेणार आहोत बघा. 4-4 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. तर इथेही डॉट देऊनच फुलं काढलेली आहेत बघा. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. रोजची काढण्यासाठीच आहे आणि पटकन होणारीच आहे. ही सुद्धा रांगोळी 5 ते 6 मिनटामध्ये काढून होते. एक पुट्टा चौकोन ठेवलेला आहे बघा. तर इथे 1.5 बाय 1.5 इंचाचा हा चौकोन आहे आणि हे टूल्स कसे आपल्याला पटकन रांगोळी काढण्यासाठी उपयोगी येतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा. असे जर टूल्स आपण तयार करून ठेवले तर रांगोळी काढण्याचं एकदम सोपं होऊन जातं. बघा, चौकोनाच्या ज्या रेषा आहेत त्या पुढे वाढवलेल्या आहेत. आता आपण एक वरती तिलप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत बघा. 4ही कोपऱ्यांवरती किंवा एक त्रिकोणाप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि वरती एक कळीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. जसा दिवा असतो ना त्याप्रमाणे एक आकार पंथीप्रमाणे आकार काढलेला आहे. तर टिपके काढून सुद्धा ही रांगोळी काढता येते. पण टिपके काढत बसण्यापेक्षा हाताने सुद्धा ही रांगोळी पटकन होऊन जाते. तुम्ही बघू शकता. मध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही. आता ज्या आपण वरती गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये पिवळा रंग भरून घेतलेला आहे. तर रेषांवरतीही आपल्याला डॉट द्यायचे आहेत बघा. तर इथे सर्व रेषांवरती लाल आणि हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही रोजची काढण्यासाठी आणि पटकन होऊन जाते. तुळशीसमोर, देवघरासमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. बाजूला जी रिकामी जागा दिसते त्यामध्ये आपण जांभळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि पिवळ्याची कळी काढलेली आहे तिथेसुद्धा लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो बघा. फायनल रांगोळीसुद्धा आपली अगदी सुंदर दिसते. त्याच्या कळी काढलेले त्याच्या बाजूलाही आपण छोट्या रेषा मारून घेतलेल्या आहेत बघा. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. त्यावरती छोटे डॉट द्यायचे आहेत.
पुढची आणि 3 नंबरची रांगोळी सुद्धा सोपी आहे बघा. इथे ही आधीच्या रांगोळीप्रमाणेच एक चौकोनाच्या रेषा जसं आपण पुढे वाढवले होते ना, त्याप्रमाणे इथे 2-2 रेषा मारून घेतलेल्या आहेत. एक गुणिलेचं चिन्ह असतं त्याप्रमाणे एक काढून घेतलेलं आहे. आता मध्ये आपण दोन्ही बाजूला गोलाकार काढून घेणार आहोत बघा. तर हे जे गोलाकार आपण काढलेले आहेत त्यावरती आपण फुलं काढून घेणार आहोत. 3-3 पाकळ्यांची, 4-4 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत बघा. दोन्ही बाजूला 4-4 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत. आणि बाजूचे जे कोण आहे तिथेही पानाप्रमाणे आकार आपल्याला काढायचा आहे बघा. एक छोटं आणि मोठं पान असं मध्ये कळी असते त्याप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. तर 2 रेषांवरती आपण डॉट देणार आहोत बघा. 2-2 रेषांवरती बाजूच्या डॉट देऊन गोल फिरवून घेणार आहोत. आणि जे एक उरलेली रेष आहे त्यावरती आपण एक पानाचा आकार काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. आता ही रांगोळी कशी तुम्हाला हवी तेवढी पुढे सुद्धा वाढवता येते किंवा छोटीसुद्धा काढता येते. थोडा थोडा कलर आपण भरून घेणार आहोत. मध्ये ज्या आपल्या रेषा आहेत त्यामध्येही आपण एक आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि चौकोन तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कोन तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे प्रत्येक कोणामध्ये आपण डॉट देऊन घेणार आहोत, त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. पानांमध्ये थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. 4ही पानांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. आता फुलांमध्ये सफेदच रंग भरलेला आहे बघा आणि मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. तर जे आपण पानांमध्ये गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये थोडासा ऑरेंज रंग भरून घेतलेला आहे बघा आणि गोल काढलेला आहे त्यामध्येही रंग भरायचा आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही कलर भरू शकता. जे मध्ये कोन तयार झालेले आहेत बघा, प्रत्येक कोणामध्ये आपण डॉट देऊन घेणार आहोत लाल आणि पिवळ्या रंगाचे. आणि राहिलेले जे कोण आहेत त्यामध्ये हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर दिसतो. बघा फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, तर उद्या रविवार आहे त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर उद्या रविवार निमित्त ही जय मल्हार रांगोळी काढलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता आपण खंडेरायाची पूजा करत असतो रविवारी, तर त्यानिमित्त ही रांगोळी आहे. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे बघा. जी पगडी आहे ती सुद्धा काढलेली आहे आणि टिळा आहे ना आपला भंडाऱ्याचा जो टिळा असतो खंडेरायाच्या डोक्यावरचा, तो सुद्धा काढलेला आहे. ही सुद्धा रांगोळी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. ही रांगोळी नक्की तुम्ही देवघरासमोर तुळशीसमोर पाटावर काढून ठेवा. अगदी शुभ असते बघा ही रांगोळी रविवारच्या दिवशी काढलेली आणि सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत बघा आणि 5 ते 6 मिनटामध्ये काढून होणाऱ्याच आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. जो चंद्राची कोर दाखवलेली असते ती सुद्धा दाखवलेली आहे बघा. आता इथे एका बाजूला आपण त्रिशूळ काढणार आहोत की सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. जास्त काही ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नाही आहे. व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे बघा. सर्वच रांगोळी अगदी सोप्या आहे. तुम्हाला जर रांगोळी आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा आणि रोज छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा बघा. ही सुद्धा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. ती छोट्या छोट्या रांगोळ्या असतात बघा. रोज आपण छोटीशी रांगोळी जर दरवाजासमोर काढली तर पूर्ण दिवस आपला एक प्रसन्न जात असतो बघा. रांगोळीकडे बघितलं की किंवा जेव्हा जाणाऱ्या येणाऱ्यांनासुद्धा प्रसन्न वाटत असतं किंवा आपले जे घरातले सदस्य आहेत त्यांनासुद्धा एकदम प्रसन्न वाटतं बघा. आपला दिवससुद्धा अगदी सुंदर जात असतो. रांगोळीकडे बघितल्यानंतर एक मनाला प्रसन्नता येत असते बघा. फायनल रांगोळी जवळजवळ आपली तयार झालेली आहे. मध्ये पानंसुद्धा काढलेली आहेत. काडीने आकार देऊन घ्यायचा आहे.
वरच्या बाजूला ही एक छोटीशी कळी काढलेली आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर दिसतो. तुळशीला आहे त्याच्या खालच्याच बाजूला सुद्धा एक छोटंसं फूल काढलेलं आहे. अशीच नवीन रांगोळी बघण्यासाठी, शिकण्यासाठी आणि रोज रांगोळी काढण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.